महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी आहे 188 विधानसभा मतदारसंघात आणि आता मी आहे एक्झॅक्ट फेस 1 मध्ये आणि मी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतो पूर्णपणे एक कॅमेरा फिरवावा। पूर्णपणे इथे समोर मतदान केंद्र आहे आणि बघू शकता आपण किती लोक येतात जातात मतदान करायला। आणि आता जवळजवळ दुपारी 12 वाजून गेलेले आहेत आणि तरी देखील भरपूर प्रमाणात मतदार बाहेर निघालेले आहेत आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहे। आता पण मी दाखवू शकतो कॅमेऱ्याच्या मधून बघू शकता लोकशाहीचा जो मूलभूत आपल्याला अधिकार दिलेला आहे तो बजावताना इथे आपल्याला भरपूर लोक मतदार मिळत आहेत। मुस्लिम मतदार देखील आहेत, हिंदू मतदार देखील आहेत, अनेक समाजाचे जातीचे मतदान करत आहेत आणि आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करत आहेत। तर आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील पोलिसांचा देखील इथं चांगल्या प्रमाणात बंदोबस्त देखील आहेत। आपल्यासोबत इथं महिला पोलीस देखील आहेत। मी बघतोय कधीपासून त्या उभ्या आहेत आणि आपलं कर्तव्य पार पाडत आहेत। तर पनवेल 188 विधानसभा मतदारसंघात एक काटेकी टक्कर मुकाबला आपल्याला बघायला मिळत आहे। एक विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना लीना गरड मॅडम आणि योगेश चिलेजी आणि खरी मुकाबला हा तर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यामध्येच आहेत। पण बघूया आज पनवेलच्या जनतेचा कॉल कोणाकडून आहे, कोणाला ते पनवेलचा आमदार ठरवतील हे नक्कीच बघायला मिळेल। आणि पुन्हा एकदा मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतो की पुन्हा एकदा थोडा पुढे येऊन जरा हो दाखवावं। कंटिन्यू म्हणजे गर्दी मला वाटतं फेज 2 मध्ये इथे हा जो स्पॉट आहे इथे भरपूर प्रमाणात मतदान करून येत आहेत आणि आज पूर्ण हायवेला लागून असल्यामुळे इथे थोडी ट्रॅफिकची देखील थोडी समस्या आहे। पण इथे प्रशासनाचाही बंदोबस्त आहे, लोकांनी गाड्या पार्किंगला साईडला केलेल्या आहेत। तर आपण एखाद्या मतदारासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार सर। नमस्कार। मतदान केलं आपण? हो केलं, सकाळीच एकदम सकाळी केलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला? वाटतं म्हणजे असं आहे की काहीतरी बदल हा झाला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेला एकाच बाजूने मतदान होत असेल आणि एकच व्यक्ती निवडून येत असेल तर विकासाला कुठेतरी रोक लागते। आणि या ठिकाणी पाण्याचा जो प्रश्न आहे तो अद्याप कुठल्याही नेत्याने त्याचा सॉल्व केलेला नाही, त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवलेला नाही। मला वाटतं का या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न आहे तो भरपूर भयानक आहे। लोकांनी कमीत कमी याचा विचार करून योग्य रीतीने योग्य नेत्याला मतदान करावं ही आमची एका सुशिक्षित मतदाराची अपेक्षा आहे। नक्कीच मतदार देखील आपल्याला बोलत आहेत आपल्यासोबत, ते देखील त्यांचं मत मांडत आहेत। तर बघूया नक्कीच आज 20 नोव्हेंबर आहे, आता जवळजवळ ऊन देखील वाढत चाललेलं आहे, तरी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर येतात आणि आपला अधिकार बजावत आहेत। तर नक्की बघूया आता 23 तारखेला कोण जिंकतो आणि कोण या पनवेलचा आमदार होते हे पनवेलचे मतदार ठरवतील। कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज।